नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझ्या संगीता विजय पाटील. अच्छा. आणि मिस्टरांचं काय नाव आहे? विजय गुलाब पाटील. अच्छा. काय प्रॉब्लेम होता त्यांना? त्यांना सोयरायसिस होतं. अच्छा. किती टाइमापासून? त्यांचं का 20 वर्ष झाले. तर 20 वर्ष त्यांना जे प्रॉब्लेम झालेला आहे, तर तुम्ही काय काय अगोदर केलेलं आहे? कसं काय केलंय? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट मिळलं? आम्ही पहिले मतलब डॉक्टरकडे गेले होते धुलियाला. तिथं गिदोडिया हॉस्पिटल म्हणून डॉक्टर आहे. त्यांनी थोडंसं टेस्टमेंट केली. ते दवा खायचे तेवढंच फरक पडायचं, परत होऊन जायचं. अच्छा. ओके. मग तुम्हाला निरामय स्वास्थ्यमचा रेफरन्स कोणी दिला? कसं काय जळगुणून मिळाला आम्हाला MP मधून. अच्छा. म्हणजे कोणी तुम्हाला सांगितलं? हो. अच्छा. म्हणजे ज्याला इथं आमच्या इथं बरं झालं असं त्यांनी तुम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्ही इथं जा. तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळेल. तर सर, तुम्हाला इथं आल्यानंतरचा अनुभव कसा आहे? आमच्या सरांचा अनुभव कसा आहे? आम्हाला सरांचा अनुभव आला. त्या दवापासून यांना थोडं चांगलंच वाटलं बुवा आणि त्यांच्या सोयरासिसला खूपच फरक पडला. त्यांची कंडिशन कशी होती? म्हणजे परिस्थिती कशी होती? परिस्थिती खूपच खराब होती, पण आता ते दवानंतर त्यांची परिस्थिती खूपच सुधारली आणि बदलली पण. म्हणजे कसं होतं? चामडी नाही, जखम होती त्यांना. जखम सारखं? जखम सारखं होतं. ते भरलं दवानंतर आणि कोल्ड पण झालं. सर, तुम्ही काय सांगणार पेशंट बद्दल? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आलात त्यावेळेस तुम्ही एनर्जी कमी होती, अशक्तपणा काम करू शकत नव्हते, काही करायचा उत्साह नव्हता. आणि ज्यावेळेस मला औषधे घेतले आणि चिडचिडपणा पण होता मनात. आणि नकारात्मकता निगेटिव्ह होती. तर मग औषधे घेतल्यानंतर आता तुम्हाला आता कसं तुम्ही आता स्वतः काम करू शकता आणि स्वस्त वाटतंय, एनर्जी मन चिंतन होतं एकदम सगळं व्यवस्थित, मन पण तुमचं एकदम पॉझिटिव्ह झालं. तर तुमच्यासारखे असे भरपूर पेशंट आहे सगळ्या राज्यांमध्ये, महाराष्ट्रात किंवा दुसऱ्या राज्यात पण. अशा पेशंटला तुम्ही काय सांगू इच्छिता? आमच्या संस्थेबद्दल काय सांगू इच्छिता की त्यांनी काय केलं पाहिजे? ज्यावेळेस त्यांना पण असं होतं, ते पण असे अनेक डॉक्टरांकडे औषध घेत आहे, त्यांना पण चांगलं होत नाहीये आणि असे भरपूर पेशंट्स आहे. अशा पेशंटला तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही त्यांना जानकारी देऊ ना की योगेश वाणी म्हणून डॉक्टर आहेत, अमरोलीला आहेत, सुरतला. आणि त्यांच्या दवानंतर आम्हाला खूप अनुभव आले सोयरासिस वरून, की तुम्ही पण तिथं जा, ते करा, असं जानकारी देऊ आम्ही त्यांना. तर आमच्या संस्थेकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. सदा स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमच्याशी जोडून हसत राहा, ही आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू.